नमस्कार मित्रांनो. तर बऱ्याच दिवसांनी ब्लॉग घेऊन येतोय. आजच्या ब्लॉगचा विषय आहे आपली होम गार्डन. होम गार्डनिंगमध्ये आम्ही कोणते कोणते नवीन सारे बाजूच्या प्लॉटमध्ये प्लांट्स लावलेत ते आम्ही आज शो करणार आहे. चला तर बघू. तर पहिल्यांदा सुरुवातीलाच बऱ्याच दिवसानंतर आमच्या खूप सारे वेटिंग नंतर केळी लागलेली आहेत आणि केळी पिकलेली आहेत. ओके, तर आम्ही पहिला ती कट करणार आहे. बघा, ये चल तिकडे. दाखवा आधी. चला आत आवडे नको. घरात घ्या. अरे अरे घरात. ओके, तर आम्ही आत्ताच केळीचं घड काढलाय, मस्त पिकली होती. सुरुवात करतो इकडून. हे सीताफळीचं झाड आहे जे की घराच्या शेजारी लावलं आहे. त्याच्या पुढे कढीपत्त्याची झाडं आहेत, 2-3 काढलं आहे. खूप लिंबूचं झाड आहे आणि हा शेवगा आहे. आरुष तडलं आहे शेवगे झाडं. वरती शेंगा पण लागल्यात बरेच साऱ्या. बघा, तर सीझन जवळजवळ संपत आला. बऱ्याच शेंगा खाल्ल्या. आम्हाला वाटलं नव्हतं लागलं बऱ्याच दिवसांनी. आत्ता तुम्ही पाहिलंच असेल की ती केळी आम्ही काढून आणि एका केळीपासून मी ही 3 रोपं तयार केल्यात. एकच केळी मी गावाकडून आणली होती आणि तिथे 2 आहेत छोटे छोटे. त्यानंतर एक डाळिंब्याचं झाड आहे. डाळिंब्याच्या झाडावर बटरफ्लाय बसले. सी ही कॅन. वाव, मस्त ना रे आरुष. धरू नको त्याला, नको धरूस. हे डाळिंब्याचं झाड कोणते टेरेसला लावलं होतं, मित्राने दिलं होतं. ते आता वरती घराचं काम केल्यामुळे त्याला खाली घेतलं आहे आपण. इकडं ही केळ आहे, हा घेवडा आहे. इकडं आंब्याचं कलम, टोटल 3 आंब्याचे कलम लावली होती. हे एक आणि तिथं एक आहे, तिथं एक आहे. ती रोडच्या कडेला लावले होते. त्याच्यानंतर इथं लावला लिंबू, कागजी लिंबू. आता हिवाळ्यामध्ये येईल असं म्हणतात फ्रुटिंग. थांबा रे आरुष, नको काढूच. ते इथे काय लिंबूचं झाड, हे कुंडीत लावलं. हे चिकूच आहे, चिकू पण लागलं. आरुष खांडेकर दाखवते. इकडे एक चिकू आहे, इथे एक चिकू आहे. तुळस बघा किती मोठे आले. असं ऑक्सिजन पार्क बनवला आहे मी. तुळस, इथं तुळस आहे, तिथं तुळस आहे, इकडं तुळस आहे. त्यानंतर हे पेरूचं झाड आहे. हा पेरूचा सेकंड सीझन आहे. फर्स्ट सीझनमध्ये अगदी मुळापासून पेरू लागले होते याला आणि पेरू एकदम खूप मोठे मोठे होते. जवळजवळ 300-400 ग्रॅमचा एक पेरू होता मोठा. आता ह्याचं परत फ्रुटिंग यायला चालू झाले. लाल पेरू आहे. हे मी पावसामध्ये ह्याच्यामध्ये काय लावलं होतं रे आरुष? घेवडा काय ते नाही, असले शेंगा लावले ना, गहू. हां, गवार लावली होती. गवारचं खूप मोठे होते. आम्ही बरेच सारे जून-जुलैमध्ये केलं होतं. त्यानंतर इथं एक आंब्याचं झाड आहे कलम, इथे एक आहे आणि ते वाला एक. आणि आंब्याच्या इथे हळद लावले. ही आता उन्हाळा असल्यामुळं हळद मरत चालली आहे. परत पावसाळ्यामध्ये परत फुटेल. इकडे डाळिंब्याचं झाड आहे परत, हे एक, आणि पुढच्या बाजूला एक रोप आहे. हे असे 2 डाळिंबे आहेत. ही मी डाळिंब्याच्या बियापासून घरी उगवल्यात. ओके, आणि हे एक कलम आहे मोठं. कदाचित ह्या वर्षी याला मोहर लागेल, कलमी आहेत, लेट्स सी. परत इथं आहे हळद आणि हे पण आहे आपलं डाळिंब्याचं झाड. त्याला फ्रुटिंग यायला चालू झालं आहे. याला एक सीझन आले होते फ्रुटिंग, पण छोटे छोटे लागले होते. ते काय मोठे एवढे हे नाही झाले, लहान रोप छोटा असल्यामुळे. याकडे गवती चहा आहे. इथं जास्वंदीचं झाड आहे, पुढे चाफा आहे. ह्या साईडला केळी छोटे छोटे रोप आहेत. तर असं आहे माझी छोटीशी गार्डन.
आणि आपला ऑक्सिजन पार्क. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमधून नक्की कळवा. आणि पुढे दा हर्ष. हां आणि आमच्या चॅनेलला चॅनलला सबस्क्राईब करा करा आणि आणि लाईक कमेंट करा आणि शेअर करा. बाय बाय. सबस्क्राईब करायचं, लाईक बी करायचं. हां बाय बाय कर. बाय बाय. हात ठेव कॅमेऱ्यावर असा. बाय. बाय. सोड.